प्रशासन जबाबदार का भारतीय जनता पार्टी जबाबदार आम्हाला हेच कळायला तयार नाही आहे। भारतीय जनता पार्टीचे जे काही नेते असतील त्यांना हा आवाज दाबण्याचा प्रयत्न करतात आमचा। कारण बघा आता सत्ताधारी पक्ष निवेदन देतो, अपेक्षा कोणाकडून करावं? प्रभाग क्रमांक 14 मध्ये मोकाट कुत्र्यांचा त्रास वाढला, मुलीला चावा घेतल्यानं शिवसेना नगरसेवक आक्रमक। जालना शहरातील प्रभाग क्रमांक 14 मध्ये मोकाट कुत्र्यांचा त्रास गंभीर बनला असून दक्षिणमुखी हनुमान मंदिर परिसरात एका लहान मुलीला कुत्र्यानं चावा घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या घटनेनंतर शिवसेनेचे नगरसेवक निखिल पगारे, दुर्गेश काठोटीवाले आणि अमोल ठाकूर यांनी तीव्र आक्रमक भूमिका घेतली आहे। मिळालेल्या माहितीनुसार संबंधित मुलगी मंदिरासमोर खेळत असताना अचानक मोकाट कुत्र्यानं तिच्यावर हल्ला करून चावा घेतला। जखमी मुलीवर उपचार सुरू असून परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय। दरम्यान सत्ताधारी नगरसेवकांनी यापूर्वीच मोकाट कुत्र्यांच्या समस्येबाबत महानगरपालिका प्रशासनाला निवेदन दिलं होतं, मात्र त्यानंतरही कोणतीही ठोस कारवाई न झाल्यानं शिवसेना नगरसेवकांनी संताप व्यक्त केलाय। हा मुद्दा सभागृहातही मांडण्यात आला होता, तरी प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात आलाय। महानगरपालिका नेमकी कोणाच्या दबावाखाली काम करते? नागरिकांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष का केलं जातं असं सवाल उपस्थित केलाय। याशिवाय नगरसेवक अमोल ठाकूर यांनी प्रभाग क्रमांक 16 अंबर्ड रोड परिसरातही अशाच प्रकारची घटना घडल्याचा उल्लेख करत त्या भागातील मांस विक्री दुकानं बंद करण्याची मागणी केली आहे। मोकाट कुत्र्यांच्या वाढत्या त्रासामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण असून तात्काळ कारवाई करून नागरिकांची सुरक्षा सुनिश्चित करावी अशी मागणी सर्वत्र होत आहे। काल 3.5 वर्षाच्या मुलीवर काल मोकाट कुत्र्याने चावा घेतलाय। ह्या संदर्भात देखील तुम्ही सभागृहात हा आवाज उठवला होता, अद्यापही कारवाई झालेली नाहीये, काय सांगणार? सर्वप्रथम सर्वांना जय भीम, जय महाराष्ट्र। मागच्या जीबीमध्ये वारंवार आम्ही ह्या विषयावर बोलतो, मोकाट कुत्र्यांच्या विषयावरती, की मोकाट कुत्र्यांचा काहीतरी तुम्ही बंदोबस्त करण्यात यावे। प्रशासन जबाबदार का भारतीय जनता पार्टी जबाबदार आम्हाला हेच कळायला तयार नाही आहे। ओवी कावळे नावाची प्रभाग क्रमांक 14 मध्ये राहायला मुलगी आहे, दक्षिणमुखी हनुमान मंदिरमध्ये। त्या मुलीला काल अक्षरशः इतका बेकार चावा घेतला आहे त्या मोकाट कुत्र्यांनी, त्या मुलीचा जीव जायला होता। आम्ही त्या मुलीच्या घरी जाऊन भेट घेतली आणि त्यांच्या आईवडिलांनी साथून केलं। त्यांचा रोष खूप होता महानगरपालिकेवरती की बाबा साहेब तुम्ही नगरसेवक आहात, तुम्हाला आम्ही निवडून देतो, तुम्ही एवढंसुद्धा आमचं काम करू शकत नाही। मला हे म्हणायचं वारंवार आपण हा आवाज महानगरपालिकेत उचलतो, वारंवार आम्ही या विषयाला विरोध करतो, तरी शासन प्रशासन आणि संबंधित आपले भारतीय जनता पार्टीचे जे काही नेते असतील त्यांना हा आवाज दाबण्याचा प्रयत्न करतात आमचा। आवाज दाबायचा प्रयत्न करतात आणि ह्या विषयावर आम्ही जेव्हा जेव्हा बोलतो तेव्हा ते म्हणतात ठीक आहे, यावेळेस व्यवस्था होऊन जाईल, मोकाट कुत्रे दिसणार नाही। अहो अशी जर परिस्थिती राहिली तर जालन्यामध्ये माणसांचं, लहान मुलांचं फिरणं बंद करावं लागेल आपल्याला। मोकाट कुत्र्याने एका लहान मुलीला चावा घेतलाय प्रभाग क्रमांक 14 मध्ये। काल देखील काही नगरसेवकांनी, भाजपच्या नगरसेवकांनी देखील काल महानगरपालिकेत निवेदन दिलं प्रशासनाला, आणि तुम्ही स्वतः हा मुद्दा उपस्थित केलताय, एजन्सी रद्द करा हा सभागृहात मुद्दा उपस्थित केलताय, काय असं काय भूमिका राहणार? हे बघा, गेल्या सभेमध्ये मी स्वतः अध्यक्ष महोदयांना, आयुक्तांना त्यांना म्हटलं की ही जी एजन्सी याच्यावर कारवाई करा। कारण बघा आता सत्ताधारी पक्ष निवेदन देतो, अपेक्षा कोणाकडून करावं? खरं तर सत्ताधारी पक्षाचं काम आहे, त्यांनी आदेश द्यायला पाहिजे त्या एजन्सीला, त्याला त्या एजन्सीवर बंदी आणायला पाहिजे, त्याच्यावर कारवाई करायला पाहिजे। नवीन एजन्सीला काम द्या, तुम्ही 5 लाख रुपयाच्या वाढून त्यांना टेंडर 50 लाख रुपये 74 लाख रुपयाचं केलं मोकाट जनावरांसाठी। तुम्ही उपाय काय केलं? याच्या अगोदर गेल्या वर्षीच एक मुलगी असंच रामनगरमध्ये आमची लहान चिमुकली असंच कुत्र्यांनी त्यांचं फाडलं, 10-12 कुत्र्यांनी। एक गेल्या इंदिरानगरमध्ये तसं प्रकार झालं। काय काम करतोय एजन्सी? या एजन्सीवर कारवाई झाली पाहिजे सर्वात अगोदर, आणि त्याला जे टेंडर दिलंय त्या टेंडर पुन्हा रिटेंडरिंग करावं नवीन एजन्सीला देऊ, चांगल्या एजन्सीला, जेणेकरून जनतेला त्याचा त्रास होणार नाही। मी या मतानं सहमत आहे। हे कुत्रे कोणते आपण उठले की आपण हे करायला लागले, कुत्र्याच्या एजन्सीला काम दिलेलं आहे, फक्त तुम्ही एक निवेदन देतात, कशाला निवेदन द्यायला लागले? कारवाई करा ठोस त्यांच्यावर, हे एजन्सीवर कारवाई झालीच पाहिजे। आता त्या कोण जिम्मेदारी आला? त्या चिमुकलीला काल कुत्र्याने म्हणजे विचारचे लचके तोडले हो। खरं तर त्याचा पूर्ण खर्च हे मनपाने उचलायला पाहिजे, त्या एजन्सीकडून न्या ना।
द्या त्याला फाईन ठोका त्या एजन्सीला.